कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तळा नगर पंचायतीकडून शहरातील नागरिकांना बजावण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीबाबत शिवसेना, शिंदे गट व भाजपचे नगरसेवक एकवटले असून वाढीव घरपट्टी स्थगिती द्यावी अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली। सोमवारी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये याबाबत मुख्याधिकारी मनीषा वाजाळे यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली आहे। या प्रसंगी भाजप नगरसेवक रितेश मुंडे, नगरसेवक सिराज खाचे, नगरसेवक नरेश सुर्वे, नगरसेवक मंगेश पोळेकर, युवासेना उपजिल्हाध्यक्ष भास्कर गोळे आदी मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण शहराला घरपट्टी वाढवण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण नगरपंचायतचा घरपट्टी वाढवण्याच्या बाबतीत सगळा उद्रेक झाला आणि 2 महिन्यापासून सगळ्यांच्या हरकती त्याच्यावर आल्या की सदरू घरपट्टी वाढवण्यात येऊ नये। कारण काय, सध्या जरी नगरपंचायत झाली असली तरी गेले 7-8 वर्षापूर्वी नगरपंचायत झालेली आहे, परंतु ज्या सुखसोयी पाहिजेत नगरपंचायतींना अपेक्षा, पाण्याच्या बाबतीत असू द्या किंवा घनकचऱ्याच्या बाबतीत असू द्या, रस्त्याच्या बाबतीत असू द्या, रस्ता असू द्या तो 5 वर्षाला आपण करत असतो, परंतु जे मूलभूत सुविधा म्हणजे पाणी आपण रोज देऊ शकत नाही। त्यामुळे सर्वांचा त्या गोष्टीला विरोध होता, लोकांनी हरकती पण दिल्या, परंतु सध्या तरी ही घरपट्टी कुठल्याही पद्धतीची वाढीव करू नये, तिला सध्या स्थगिती द्यावी अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी ठराव पण घेण्यात आलाय आणि ठराव घेऊन आम्ही सर्वांनी त्याच्या बाबतीत नगर शिवसेना आणि भाजपच्या सगळ्या नगरसेवकांनी तशा पद्धतीचं त्यांना विनंती केलेली आहे। सीओ मॅडमला, सन्मान्य सीओ मॅडमला सांगितलं की या गोष्टीवरती त्वरित तुम्ही स्थगिती द्यावा। तुम्ही पहिला या शहरातल्या लोकांना तसे सुविधा उपलब्ध करा। आज शहरामध्ये पाण्याची एवढी मोठी किल्लत चालली आहे की 4 दिवस आड पाणी येतोय, तुम्ही स्वच्छता नीट ठेवू शकत नाही, आपण सुख सुविधा देत नाही आणि त्यात त्यांच्याकडे पैसे येणार आहोत। मला तर असं वाटतं की पहिल्या नगरपंचायतीने लोकांना तेवढे सुख सुविधा फॅसिलिटी उपलब्ध करून द्यावे आणि त्याच्यानंतर लोक 100% स्वतःहून येऊन बोलतील की बाबा तुम्ही पैसे वाढीव करून घ्या, आम्ही द्यायला तयार आहोत, कारण आम्हाला एवढ्या सुविधा भेटतायत, परंतु आम्ही सुविधा देतो 0 आणि त्यांच्याकडे पैसे मागतो हजारो, हे जमणार नाही।